गुड आफ्टरनून. कोल्हापूर कॅन्सर सेंटरमध्ये सर्वांचं स्वागत. पालवी कॅन्सर सपोर्ट ग्रुप ह्या आज कार्यक्रमासाठी आपण इथे सगळे जमलेलो आहोत. तर पालवी कॅन्सर सपोर्ट ग्रुप म्हणजे काय? तर कॅन्सर सपोर्ट ग्रुप हे एक असे व्यासपीठ आहे ज्यामध्ये कॅन्सरवरती मात केलेले रुग्ण व त्यांचे नातेवाईक एकत्र येतात आणि नव्याने कॅन्सर झालेल्या रुग्णांना आधार देतात. कॅन्सरवरती मात केलेले रुग्ण ज्यांना आपण कॅन्सर सर्व्हायव्हर असं म्हणतो आणि त्यांचे नातेवाईक ज्यांना केअर गिव्हर असंही म्हणतात, तर येथे प्रमुख भूमिका बजावतात. कॅन्सरचे निदान झाल्यापासून कॅन्सरच्या विविध उपचारादरम्यान त्यांना आलेले अनुभव इथे सांगतात. आलेल्या अडचणीवरती त्यांनी कशा प्रकारे मात केली हे स्वतःच्या उदाहरणातून ते सांगतात. नवीन कॅन्सर रुग्णांना कॅन्सर बाबत खूप भीती असते आणि उपचारांच्या दुष्परिणामांबद्दल गैरसमज असतात. त्यामुळे कॅन्सर उपचार आपण पूर्ण करू शकू का याबाबत त्यांना धास्ती असते. कॅन्सर पेशंटच्या सर्व शंकांचे निरसन या कॅन्सर सपोर्ट ग्रुप मीटिंग मध्ये होते. याशिवाय उपचारांबाबत जागरूकता वाढवण्यासाठी विविध कार्यशाळा घेतल्या जातात, जसे की आर्ट थेरपी, म्युझिक थेरपी, कॅन्सर प्रतिबंधात्मक उपाययोजना वगैरे विविध कार्यक्रम होतात. तसेच आज कोल्हापूर कॅन्सर सेंटर व वी केअर यांच्या संयुक्त विद्यमाने पालवी सपोर्ट ग्रुपसाठी कॅन्सर रुग्णांमध्ये फिजिओथेरपीचे महत्व या विषयावर तज्ञ डॉक्टर करणसिंग ऐरावत यांचे मार्गदर्शन आयोजित करण्यात आले आहे. तर मी सरांना विनंती करेन की त्यांनी आपले मार्गदर्शन द्यावे. सर्वांना नमस्कार. मी डॉक्टर करणसिंग, कन्सल्टंट फिजिओथेरपिस्ट, आपला कोल्हापूर कॅन्सर सेंटर मध्ये उपलब्ध असतो. तर सगळ्यात पहिले वी केअर सपोर्ट ग्रुप, पालवी सपोर्ट ग्रुप अँड वी केअर ग्रुप, त्यांना खूप खूप शुभेच्छा की ते अशा प्रकारचे प्रोग्राम ऑर्गनाईज करतात, लोकांना जागरूक करतात, ज्यांना जे काय हेल्प हवी आहे त्यांना हेल्प करतात आणि पेशंटला जागरूक करणं, त्यांना हा आजारामधला बाहेर पडण्यासाठी चांगलं मोटिवेट करतात आणि त्यांना जे काय गरज लागते ते फायनान्शियल, सोशल, मेंटल तशी हेल्प करून त्यांना बाहेर पडण्यासाठी हेल्प करतात. आता आपण आजचा जे प्रोग्राम आहे की फिजिओथेरपी म्हणजे काय, हे सगळ्यात पहिला तर हाच शब्द आहे की फिजिओथेरपी म्हणजे काय. आपण जे लोक इथे उपलब्ध आहात त्यातून पुढे फिजिओथेरपी शब्द ऐकलंय कधी? माझी आवाज येते मला शेवटपर्यंत? फिजिओथेरपी शब्द कधी ऐकलं का? ऐकलंय ना? पुढं ऐकलंय कधी? हा, म्हणजे थोडाफार तुम्हाला जानकारी आहे की फिजिओथेरपी काय आहे. ठीक आहे. सगळ्यात पहिले कसं आहे, जे कॅन्सरचे आजार आहे तो खूप जटिल आणि गंभीर आजार असतो. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे ट्रीटमेंट असतात. ऑपरेशन, रेडिएशन थेरपी, किमोथेरपी अँड डिफरंट काइंड ऑफ मेडिसिनचे उपचार असतात. तर त्याच्यामुळे आपला शरीरावर वेगवेगळ्या प्रकारचे परिणाम येतात. आपलं शारीरिक परिणाम जे होतात त्यांना मॅनेज करण्यासाठी, त्यांना त्यांच्याशी डील करणं, त्यांच्याशी बाहेर पडणं, त्याच्यासाठी फिजिओथेरपी हा एक उपचार पद्धत असते. त्याच्यामध्ये पेशंटला रिकव्हर करणं हा एक भाग असतो. सो सगळ्यात पहिले फिजिओथेरपी कॅन्सर रुग्णांच्या उपचार आणि पुनर्वसन प्रक्रियेत महत्वाची भूमिका बजावते. फिजिओथेरपी केवळ शारीरिक कार्यक्षमता सुधारण्यासाठी नाही, तर रुग्णांचे जीवनमान उंचावण्यासाठी आणि त्यांना स्वतंत्रपणे जीवन जगण्यास सक्षम करण्यासाठी उपयुक्त ठरते. आज आपण कॅन्सर रुग्णांमध्ये फिजिओथेरपीचे महत्व, त्याचे प्रकार, फायदे ह्या गोष्टीवर चर्चा करणार आहोत. ठीक आहे. सगळ्यात पहिले हे समजूया की कॅन्सर आणि त्याचे शारीरिक परिणाम काय आहेत. कॅन्सरच्या मुळे आणि त्याच्या उपचारांमुळे आपल्या शरीरावर काय शारीरिक परिणाम येतात. तर त्याच्यामध्ये सगळ्यात पहिला हे परिणाम असतो स्नायूची कमजोरी. आपल्या बॉडीमध्ये, आपल्या शरीरामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे छोटे मोठे वेगवेगळे काम करणारे स्नायू असतात.
हाताला, पायाला, पाठला, आपल्या मुखाला, गळ्याला त्या स्नायूंची कमजोरी सुरू होती. किमोथेरपी आणि रेडिएशन थेरपीचे जे पेशंट असतात त्यांना तुम्ही अनुभव केला असेल की आपल्या बॉडीमध्ये शारीरिक कमजोरी सुरू होते, स्नायू कमजोर होतात. तर त्याच्याशी बाहेर पडण्यासाठी पण फिजिओथेरपी गरजेची आहे आणि ते कशा प्रकारे फायदा करते ते आपण बघू. दुसरा परिणाम येतो तो आहे थकवा. कॅन्सर पेशंट मध्ये थकवा हा खूप सामान्य आहे, खूप म्हणजे खूप सामान्य आहे. दरेक पेशंट जे आहे तो थकवाचा अनुभव घेतो. ऑपरेशनच्या आधी, ऑपरेशन नंतर, रेडिएशन सुरू असताना, रेडिएशन झाल्यानंतर, किमोथेरपी सुरू असताना किंवा वेगवेगळं मेडिसिनल ट्रीटमेंट सुरू असतात त्यावेळी पण त्यांना थकवा असतो. तर त्या थकव्याला पण मॅनेज करण्यासाठी आपण फिजिओथेरपीला करू शकतो. मग आहे वेदना, पेन, दुखणं. हा जे प्रकार आहे हा फारच लोक अनुभव करत असतात आणि आय थिंक केलं पण असणार. पेन मॅनेजमेंट पण फिजिओथेरपीनं होतंय. बरेच पेशंट आहेत ते ऑपरेशन नंतर किंवा ट्युमर मुळे त्यांना तीव्र आणि दीर्घकालीन वेदना असते, ते पण कमी करण्यासाठी फिजिओथेरपीचे हे असते. मग असतं लिम्फेडिमा. लिम्फेडिमा हा एक शब्द आहे ज्याच्यामध्ये मोस्ट ऑफ जे स्तनचे कॅन्सर असतात त्यांच्या ऑपरेशन झाल्यानंतर किंवा किमोथेरपी सुरू असताना त्या पेशंटांना आणि बरेच बाकीचे दुसरे पेशंटांना रेडिएशन पण सुरू असताना त्यांच्या हाताला, पायाला सूज येते. कधी अनुभवलंय कोणी? अनुभवलंय ना? तर त्या हाताची, पायाची सूज जे आहे ते कमी करण्यासाठी, ऍक्च्युअली ते सूज येते त्याला आम्ही लिम्फोडिमा म्हणतो. तर लिम्फोडिमा कमी करण्यासाठी पण फिजिओथेरपी कार्यरत असते. मग ते सांधे आणि स्नायूची ताठरता. स्नायू टाईट होऊन जातात. सांधे जे आपले जॉईंट्स आहेत ते जॉईंट्स पण टाईट होतात, त्यांची हालचाल कमी होऊन जाते. तर त्यामध्ये पण फिजिओथेरपीचा एक रोल असतो. मग आहे न्यूरोपॅथी. मोस्ट ऑफ किमोथेरपीचं पेशंट जे असतात त्यांना हातापायला मुंग्या येते. कधी मला आलं इथं कोणी अनुभवलंय हातापायला मुंग्या येणं, हातपाय सोडून पडणे? हा एक न्यूरोपॅथीचा सिम्पटम आहे. ज्याच्यामध्ये आपला नर्व्ह सिस्टम आहे त्याच्यामध्ये इन्फ्लामेशन क्रिएट होतो. हा किमोथेरपी, रेडिएशन थेरपीचा एक साइड इफेक्ट होऊ शकतो. दॅट इज नॉर्मल थिंग, पण त्याला पण ट्रीट करता येते. मग आहे हाडांचे नुकसान. आपले हाड जे आहे ते किमोथेरपी, रेडिएशन थेरपीच्या ट्रीटमेंट नंतर किंवा सुरू असताना त्यांच्या ठिसूळपणा सुरू होतो. म्हणजे हाड जे आहे ते ठिसूळ होत जातात, त्यांची डेन्सिटी जी असते ती कमी होत जाते, ज्याच्यामुळे हाड इतके वीक होत जातात. म्हणजे डे बाय डे ते होतात, एकदमच होत नाही. पण ऍज कम्पेअर टू नॉर्मल पर्सन त्यांचे हाड जे आहे ते वीक होतात. सो त्यांना हाडांचं पेन, दुखणं, कमजोरी हे सगळं लक्षण पण सुरू होतात. त्यांना थोडी रिस्क असते की पडले तर फ्रॅक्चर होण्याचे चान्स जास्त असतात. तसे पेशंट ज्याला आम्ही आमच्या टर्ममध्ये ऑस्टिओपोरोसिस म्हणतो. ऑस्टिओपोरोसिस जे पेशंट असतात त्याला जर जोरात काही हाडांचा धक्का लागला तर त्यांचं फ्रॅक्चर होण्याचे चान्स खूप जास्त असतात. त्या पेशंटला आपण फिजिओथेरपीला मॅनेज करू शकतो. आता फिजिओथेरपी काय आहे त्याचं तुम्हाला एक डेफिनेशन सांगतो की फिजिओथेरपी ही एक वैद्यकीय शाखा आहे जी व्यायाम, मॅन्युअल थेरपी, अवेअरनेस आणि इतर टेक्निकचा वापर करून रुग्णांची शारीरिक कार्यक्षमता सुधारते, वेदना कमी करते आणि स्वतंत्र जीवन जगण्यास मदत करते. कॅन्सर रुग्णांसाठी फिजिओथेरपी विशेषतः त्यांच्या गरजानुसार तयार केली जाते. ह्याचं काय स्टँडर्ड सगळ्या पेशंटला एकच प्रकारचे व्यायाम लागणार नाही. सगळ्यांची बॉडी वेगवेगळी आहे, त्यांचा आजार वेगवेगळा आहे, त्यांच्या बॉडीवर येणारे परिणाम वेगवेगळे आहेत. सो सगळ्यांच्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे ट्रीटमेंट प्लॅन असतात ज्यामध्ये
उपचारांचे दुष्परिणाम कमी करणे आणि पुनर्वसनावर लक्ष केंद्रित केले जाते. हे एक थोडक्यात फिजिओथेरपीचे डेफिनेशन आहे. आता कॅन्सर रुग्णांमध्ये फिजिओथेरपीचं महत्व काय आहे? तर महत्वासाठी सगळ्यात पहिला महत्व आहे पेन मॅनेजमेंट, वेदना व्यवस्थापन. पेन मॅनेजमेंट जे दुखणं आहे तो दुखणं कसं मॅनेज करायचं, कसं कमी करायचं, त्याच्या असहनीय दुखणं जे आहे त्याला कमी करण्यासाठी ह्याचा फिजिओथेरपीचा एक मोठा रोल असतो. त्याच्यामध्ये कॅन्सरच्या उपचारामुळे होणाऱ्या तीव्र आणि दीर्घकालीन वेदनाचे व्यवस्थापन फिजिओथेरपीद्वारा प्रभावीपणे केले जाऊ शकते. त्याच्यामध्ये आपण मॅन्युअल थेरपी काय असते की पेशंटच्या बॉडीवर, फॉर एक्झाम्पल की पेशंटला शोल्डरचा पेन आहे, खांद्याचा पेन आहे, इथे जे कोणी मुखाचे कॅन्सर झाला असेल त्याच्या खांद्याचा पेन दॅट इज नॉर्मल थिंग. ज्या साईडचा फ्लॅप काढतात त्या साईडला हात पूर्णपणे उचलला जात नाही, जास्त उचलला की दुखते. तर तो कमी करण्यासाठी फिजिओथेरपिस्ट जे असतात ते त्यांच्या हातानं थोडे टेक्निक्सनं जॉईंट रिलीज देतात. MFR मध्ये टेक्निक असते मायोफेशियल रिलीज, ज्याच्यामध्ये आपण जॉईंट्सला मसल्सला रिलीज देतो. जॉईंट मोबिलायझेशन, जॉईंटला हलवणे, ते फक्त जे प्रोफेशनल फिजिओथेरपिस्ट आहेत तेच करू शकतात, नॉर्मल माणसाला जमत नाही. तर मॅन्युअल थेरपी, मग थेरॅप्युटिक मसाज असते. थेरॅप्युटिक मसाजमुळे जे जॉईंट टाईट झाले, मोस्टली कसं होतंय शोल्डर आपल्या खांद्यांच्या मध्ये त्याचे जे कॅप्सूल्स आहेत ते टाईट होऊन जातात, ते आकसून जातात. आकसून गेले त्याच्यामुळे हात पूर्णपणे वर जात नाही, हे तिथे वर जाते, साईडला हा एवढा जातो. तर त्या कॅप्सूल्सला परत त्यांची लवचिकता मेंटेन वाढवण्यासाठी थोडा थेरॅप्युटिक मसाज असतात. सो ते पण आपण फिजिओथेरपीमध्ये करतो. आणि पेन कमी करण्यासाठी पण थेरॅप्युटिक मसाजचा फार मोठा रोल आहे. त्याच्यामध्ये ट्रिगर पॉइंट्स असतात, स्नायू जे आहे जे हा एका बाजूच्या मानेच्या स्नायू आहे ते दुखतात, पाठीचे स्नायू दुखतात, त्यांच्यामध्ये आपण थेरॅप्युटिक मसाजनं त्यांना रिलीज करतो. मग आहे टेन्स. एक टेन्स म्हणून एक इलेक्ट्रिक मशीन असते, त्या मशीन आपण मसल्सला, जॉईंट्सला, बोन्सचा जे पेन आहे त्याला कमी करतो. मग हीट थेरपी, कोल्ड थेरपी. हीट थेरपी आणि कोल्ड थेरपी ही पण फिजिओथेरपीमध्ये वापरले जातात. जे पेशंटला पेन असतो तो पेन कशामुळे आहे, कधीपासून आहे, त्याची इंटेन्सिटी किती प्रमाणात आहे, त्याचं स्कोरिंग असते, 10 पैकी किती स्कोरवर तो पेन आहे, त्या हिशोबानं त्याला हीट थेरपी द्यायची की कोल्ड थेरपी द्यायची ते पण ठरले जाते. सो हीट थेरपी आणि कोल्ड थेरपी पण पेन कमी करण्यासाठी, म्हणजे दुखणं कमी करण्यासाठी हे जातो. आणि थोडे व्यायाम जे असतात त्या व्यायामाला आपण सांधे आणि स्नायूला मजबूत करतो. सांधे आणि स्नायू मजबूत झाले की त्यांच्यामुळे वेदनाचा त्रास पण कमी होतो. दुसरा महत्व आहे लिम्फेडिमा नियंत्रण. हातापायांची सूज, त्याला कसं नियंत्रण करायचं, त्याच्यावर कसं कंट्रोल करायचं, हा फार मोठा प्रश्न असतो. जे स्तनांचे कॅन्सरचे पेशंट असेल त्यांना माहिती आहे, किंवा जर इथे कोणीतरी अनुभव असेल त्याला माहिती असेल, हा फार सुजून जातो, हात हलवायला खूप त्रास होतो, त्याला नियंत्रण करणं फार गरजेचं असतं. आणि त्याच्यामध्ये काय होते की लिम्फेडिमा ही कॅन्सर रुग्णांमध्ये, विशेषतः स्तन कॅन्सर किंवा लिम्फ नोड्स काढून टाकल्यानंतर सामान्य समस्या आहे. फिजिओथेरपिस्ट जे असतात ते लिम्फेडिमाची स्पेशली मसाज टेक्निक असते, जे ते सूज कमी करण्यासाठी स्पेशल मसाज टेक्निक असते. त्या टेक्निक आपण वापरून त्यांची सूज कमी करण्याचं ट्रीटमेंटचं प्रोसिजर करतो. त्याच्याबरोबर कम्प्रेशन बँडेजिंग असतं. कधी तुम्ही बघितलं असं कोणाच्या हाताला वरनं खाली मोठं असं बँडेज बांधलेली आहे, हात सुजलेला दिसतोय त्याच्यावर बँडेज बांधलेली आहे, तर ते कम्प्रेशन बँडेज असते. त्याच्यामुळे आपण त्या सूजला कमी करण्याच्या उपचाराचं ते पण एक पद्धत आहे. आणि त्याच्या व्यतिरिक्त थोडे लिम्फेडिमा मॅनेज करण्यासाठी
म्हणजे स्पेशली व्यायाम असतात, ते व्यायामाचा वापर करून त्या व्यायामाचं यूज करून आपण लिम्फोइडिमाला मॅनेज करतो. ते पण फिजिओथेरपीचा फारच मोठा रोल असतो. त्याच्यामध्ये कुठल्याही औषध गोळ्या काही काम करतो लिम्फोइडिमा, त्याच्यामध्ये फक्त फिजिओथेरपी काम करतो. आणि सूज उतरली त्यानंतर सूज परत येऊ शकते, ती सूज परत कसं येऊ नये त्यासाठी पेशंटला आणि त्यांच्या नातेवाईकांना शिक्षण दिलं गेलं जातं. लिम्फोइडिमाचे स्व नियंत्रण कार्यक्रम जे असतो त्याच्यामध्ये त्यांना ट्रेनिंग देतात की परत सूज येणार नाही त्यासाठी काय केलं पाहिजे. हा पण एक फिजिओथेरपीचा पार्ट. मग आहे शारीरिक कार्यक्षमता, ह्याच्यावर फिजिओथेरपीचे काय महत्व आहे. तर फिजिओथेरपी जे आहे ते शारीरिक कार्यक्षमता सुधारते. कॅन्सरच्या उपचारांमुळे स्नायू कमी होतात आणि हालचाली मर्यादित होतात. फिजिओथेरपीद्वारे स्नायूंची ताकद, लवचिकता आणि संतुलन सुधारते. हा संतुलन म्हणजे बॅलन्स. बरेच पेशंट जे असतात त्यांना तोल जातो वेगळंच मुळे, हात स्नायूची ताकद कमी झाल्यामुळे त्यांना तोल जायला सुरू होतो. त्या तोल जाऊ नये त्याला इम्प्रोवाइज करणं, त्यांच्या तोल सांभाळण्याचे ट्रेनिंग असते, त्याच्यासाठी स्पेशल व्यायाम असतात. ते व्यायाम करून कुठलाही औषध गोळ्या न घेता पेशंटला आपण बॅलन्स इम्प्रूव्ह करण्यासाठी पण ट्रेन करतो. हा पण एक फार म्हणू शकतो की महत्व याच्यासाठी पण बॅलन्स इम्प्रूव्ह करण्यासाठी असते. आणि ह्याच्यामध्ये आपण रेंज ऑफ मोशन व्यायाम, स्ट्रेचिंग कधी ऐकले? तणाव जे आपलं स्नायू आहे, जॉईंट्स आहेत, त्याला आपण जॉईंट्सला आपण स्पेशली रेंज ऑफ मोशन एक्सरसाइज देतो आणि स्नायू आहेत त्यांना आपण स्ट्रेचिंग करून त्यांचे पेन कमी करणं आणि त्याची लवचिकता वाढवतो. ज्याच्याकरता पेशंटची हालचाल वाढवली, हालचाल वाढली की त्याची ताकद वाढणार. मग आहे थकवा. थकवामध्ये फिजिओथेरपी कसं आहे की कॅन्सर संबंधित थकवा हा रुग्णांच्या जीवनमानावर परिणाम करणारा प्रमुख घटक आहे. फिजिओथेरपिस्ट रुग्णांसाठी व्यक्तिगत व्यायाम कार्यक्रम तयार करतात, ज्यामध्ये हलके एरोबिक व्यायाम ज्याच्यामध्ये चालणे, सायकलिंग करणे, पायरी चढ उतर करणे. जर पेशंट कम्फर्टेबल आहे आणि त्या परिस्थितीमध्ये आहे तर त्याला आपण पाण्यात पण व्यायाम करायला लावू शकतो, जेणेकरता पेशंटचा थकवा कमी होतो. थकवा कमी करण्यासाठी एरोबिक एक्सरसाइज फार मोठं काम करतो. पेशंट जर थकवा कमी झाला की त्याची हालचाल, त्याची कार्यक्षमता वाढणार आहे. कार्यक्षमता वाढण्यासाठी थकवा कमी आहे ते पण फिजिओथेरपीला मॅनेज करतो. आणि थकवा दुसऱ्या कुठल्याही गोष्टीला कमी होत नाही, फक्त व्यायामालाच कमी होत आहे. व्यायाम तर केलंच पाहिजे. आणि संशोधन आपल्या ज्या रिसर्च झाले तर रिसर्च पण असं दर्शवते की नियमित व्यायाम थकवा कमी करतो आणि ऊर्जा पातळी वाढवतो. ठीक आहे. मग हा श्वसन आणि हृदयविकास होतात. बरेच पेशंट इथे असतात किंवा त्यांचे नातेवाईक त्या पेशंटला अनुभव असेल की पेशंटला थोडं चाललं की धापण लागते, 4 पावलं चाललं, थोडं तिथे पण चाललंय लगेच बसून वाटते, धाप लागते, श्वास घेता येत नाही. तर त्याच्यामध्ये पण फिजिओथेरपीचे फार मोठा महत्व. त्याच्यामध्ये आपण चेस्ट फिजिओथेरपी, पल्मोनरी फिजिओथेरपी असते ते पण देतो. त्याच्यामध्ये श्वासाचा व्यायाम असतात, ते श्वसन व्यायाम कसं करायचं. आणि जेणेकरता स्पेशली जे पेशंट ऑपरेशन साठी जातात, ऑपरेशनला जाण्याच्या अगोदर त्यांना ती श्वसन थेरपी, चेस्ट फिजिओथेरपी गरजेची असते, जेणेकरता ऑपरेशन नंतर आउटकम्स चांगले यावे. लवकर तो पेशंट उभा राहावा, चालावा, त्याला ऑक्सिजनची गरज लागू नये. जर लागली तर कमीत कमी प्रमाणात लागावी, कमीत कमी वेळेसाठी लागावी. त्यासाठी श्वसन चे व्यायाम आपण चेस्ट फिजिओथेरपी ती फार महत्वाची असते. त्याच्यामध्ये आपण स्पायरोमेट्री, फुटबॉल ब्लेडर, डायफ्रामॅटिक ब्रीथिंग हे अशा टेक्निक वापरून आपण श्वसन फिजिओथेरपी पण देतो. त्यानंतर आहे मानसिक आणि भावनिक आधार. पेशंटला व्यायाम ठीक आहे, व्यायाम पण त्यानंतर त्याचं जे मेंटली जे पेशंट डिस्टर्ब झालाय आजारांच्या मुळे त्याला पण मॅनेज करावं. त्याच्याबद्दल
आपलं मॅडम तुम्हाला चांगल्या पद्धतीने सांगते की मानसिक आधार कसं फिजिओथेरपी देते. मग आहे पुनर्वसन आणि दीर्घकालीन काळजी. आपण ज्या पेशंटच्या पुनर्वसन करतो त्याच्यामध्ये पुढं काय काय काळजी घ्यायला पाहिजे, कसं कसं काय काय गोष्टी केल्या पाहिजे, त्याच्या अवेअरनेस होणं गरजेचं असतं. ते पण आपण फिजिओथेरपीमध्ये ते करतो. त्यासाठी पण फिजिओथेरपीचं फार महत्व आहे. फिजिओथेरपीचे प्रकार जसं मी तुम्हाला सांगितलं व्यायाम थेरपी. व्यायाम थेरपी जे असते त्याच्यामध्ये आम्ही पेशंटला व्यायाम शिकवतो, पेशंट स्वतः व्यायाम करतो, ते झालं व्यायाम थेरपी. मग आहे मॅन्युअल थेरपी. मॅन्युअल थेरपीमध्ये एक फिजिओथेरपिस्ट आपल्या हातानं पेशंटच्या अंगावर व्यायामाचं रिपिटेशन करून घेतात, त्यांच्याकडून काय टेक्निक चुकते ते सुधारून घेतात आणि त्याच्यामध्ये गोष्टी थेरपटिक मसाज आहे, जॉईंट मोबिलायझेशन आहे, स्ट्रेचिंग आहे, बेसिक स्ट्रेचिंग, ते सगळं आपण मॅन्युअल थेरपीमध्ये जे आपण हाताने करतो. एक फिजिओथेरपिस्ट पेशंटच्या ह्याच्यावर. मग लिम्फॅटिक ड्रेनेज. लिम्फॅटिक मध्ये सांगितलं की कम्प्रेशन, बँडेजिंग, लिम्फॅटिक मसाज ते करून आपण लिम्फॅटिक ड्रेनेज करून मॅनेज करतो. मग इलेक्ट्रोथेरपी. इलेक्ट्रोथेरपीमध्ये इलेक्ट्रिकल मशीन असतात, त्या मशीनचा वापर पेशंटला आपण दुखणं कमी करणे, त्यांची ताकद वाढवणे, त्यासाठी पण इलेक्ट्रोथेरपी पण असते. मग आहे शिक्षण आणि शिक्षण अवेअरनेस की पेशंटला कॉम्प्लिकेशन नाही येण्यासाठी काय करावं ते पण आपण फिजिओथेरपीमध्ये त्यांना शिकवतो. आता फिजिओथेरपीचे फायदे काय आहेत तर पहिला शारीरिक फायदा असतो, त्याच्यामध्ये स्नायूची ताकद, गतिशीलता, संतुलन आणि कार्यक्षमता सुधारते. मानसिक फायदा असतो की त्याचा तणाव, चिंता आणि नैराश्य कमी होते आणि आत्मविश्वास वाढतो. सामाजिक फायदा जे असतो ते स्वतंत्रपणे रुटीन कामं करण्याची क्षमता वाढते, ज्यामुळे सामाजिक सहभाग सुधारतो. हा फार गरजेचा असतो. सामाजिक सहभाग, जे पेशंट कॅन्सर डिटेक्ट झालं की सामाजिक सहभाग त्यांचे कमी होऊन जाते. आणि लॉंग टर्म वर कसं असते की उपचाराचे दुष्परिणाम कमी होतात आणि पुनरावृत्तीचा धोका कमी होतो, परत रिकरन्स होऊ नये. आजार जे आहे तो पुन्हा उद्भवू नये त्याच्यासाठी त्याच्यामध्ये पण फिजिओथेरपीचा एक रोल असतो. व्यायामाचं, आपलं मेंटल थॉट प्रोसेस, त्याच्यामध्ये ह्याचा पण धोका कमी होतोय. आता फिजिओथेरपीची जे प्रक्रिया असतात, आपण फिजिओथेरपी कसं करतो. सगळ्यात पहिल्या कसं होतं, पेशंटच्याकडे येतो, आम्ही पेशंटचं मूल्यांकन करतो, त्याच्यात असेसमेंट करतो आणि त्या असेसमेंटच्या वर आम्ही बघतोय की पेशंटला काय त्रास आहे, कधीपासून त्रास आहे. आम्ही पालपेटमध्ये हात लावून थोडं आमचे स्पेशल टेस्ट असतात, ते टेस्ट करून मी बघतात की हा पेशंटला हा त्रास कशामुळे आहे. सगळ्यात पहिले मूल्यांकन केलं जातं. त्यानंतर त्याच्या उपचाराची योजना तयार केली जाते की आता पेशंटला जर हा त्रास आहे तर हा त्रास कमी करण्यासाठी त्याला काय उपचार द्यायला पाहिजे. त्या उपचाराची एक योजना तयार करतो. ती योजना तयार करून मग त्या पेशंटला आपण अवेअर करतो की त्याच्यावर आम्ही काय ट्रीटमेंट करणार आहोत आणि त्या ट्रीटमेंटचा त्याला काय काय फायदा होणार आहे, कसा तो ट्रीटमेंट त्याच्यासाठी सहभागी राहणार आहे आणि फायदेशीर राहणार आहे ते समजावून मग आपण ट्रीटमेंट स्टार्ट करतो. ट्रीटमेंट स्टार्ट केलं की त्यानंतर ऑन डेली त्याच्यात डिपेंड करते ट्रीटमेंट कसं आहे. त्याच्यावर 3 दिवसानं, 5 दिवसानं, आठवड्यानं, 10 दिवसानं, 15 दिवसानं, महिन्यानं परत रिअसेसमेंट, निरीक्षण आणि समायोजन. रिअसेस करतो, त्या पेशंटचं निरीक्षण करतो, त्याला किती फरक आहे, काय काय त्यांनी जे शिकवलं ट्रीटमेंट, त्या ट्रीटमेंट पैकी काय काय त्याचं प्रोसेस झाली, काय काय नाही केली, काय करतात त्याला काय त्रास होतोय, त्या सगळ्या गोष्टी रिअसेसमेंट करतो. रिअसेसमेंट मध्ये आपल्याला जे काय त्रुटी दिसते त्या त्रुटीला आपण परत करेक्ट करतो. त्यानंतर शिक्षण, पेशंटला अवेअर करणं, पेशंटला आणि पेशंटच्या नातेवाईकांना अवेअर करणं, त्यांच्या फॅमिली मेंबर्सला अवेअर करणं की
शिक्षण फिजिओथेरपी ट्रीटमेंट सुरू आहे, तर त्याच्यामध्ये काय काय करायचं, काय काय नाही करायचं, कुठल्या कुठल्या गोष्टी टाळायची, काय काय करायचं, ते सगळ्या गोष्टी ते पण आपण त्यांना हे करतो. आता हे सगळ्या गोष्टी जे मी तुम्हाला सांगितलंय त्याच्यामुळं म्हणजे ह्याचं कारण काय आहे की तुमच्या पेशंटच्या नातेवाईकाला एक जागरूकता यावी की फिजिओथेरपी करून आपण पेशंटला कशा पद्धतीने फायदा देऊ शकतो, पेशंटला त्याची वेदना कमी करण्यात, त्याचा थकवा कमी करण्यात. आतापर्यंत बरेच पेशंट असतात, स्पेशली खेडेगावात वगैरे पेशंट असतात, त्यांना काही त्रास झाला की एक काम करा, गोळी घेते कमी होते. थकवा असते तर थकवावरचे सपोर्ट डॉक्टरला सांगतात थकवावरची गोळी द्या, तर थकवावरची गोळी द्यायची आहे, काय देणार. त्यांना सांगितलं व्यायाम करा तर ते म्हणतात हा मी रोज चालते. चालणं म्हणजे हा व्यायाम नाही. बरेच पुरुष असतात, माझ्याकडे असे पेशंट येतात ज्यांना विचारलं की बाबा काय व्यायाम करतात काय, हा मी शेतात जातो. शेतात जातात तो व्यायाम नाही. व्यायाम तुमच्या गोळ्याच्या हिशोबाने तुम्हाला काय त्रास आहे त्या त्रासच्या हिशोबाने स्पेशल तयार केलेला एक प्रोटोकॉल आहे, तो प्रोटोकॉल फॉलो करा. जर एखादा पेशंट समजा मुखाच्या पेशंट आहे, मुखाच्या कॅन्सरच्या पेशंट आहे, त्याचं ऑपरेशन झालंय, एक साईडचा इथला फ्लॅट काढलाय आणि थोडा छातीचा फ्लॅट काढून तिथे लावलाय, आता त्या पेशंटला तोंड उघडते, त्याने जर विचारलं बरोबर ठीक आहे की बाबा व्यायाम करतात काय, आणि त्यांनी जर म्हणलं हा मी शेतात जातोय, शेताचं आणि तोंड मुखाचं काय संबंध आहे, नाहीये ना. तर शेतात जाणं, आपण आपली कामं करणे ते व्यायाम नाही. तर मुखाचे जे आहे त्याच्यासाठी माउथ ओपनिंग, त्याच्या तोंड उघडण्यासाठी त्याचे स्पेशल थोडे व्यायाम असतात. ते व्यायाम केलं तरच त्याचं तोंड जे आहे तो उघडणार ना, माउथ ओपनिंग तरच होणार आहे. तुम्ही पायाचे व्यायाम करतात मग तुम्ही अपेक्षा करता की माझं तोंड उघडावे, नाहीच पॉसिबल आहे. असे पेशंट ज्याचा मुखाचा कॅन्सर असतो त्याला रेडिएशन सुरू असताना किंवा ऑपरेशन झाल्यानंतर रेडिएशन सुरू असताना मानेचे जे स्नायू आहेत ते टाईट होऊन जातात, त्याला पूर्णपणे इकडं असं बघता येत नाही, पूर्ण वरपर्यंत पण बोलता येत नाही. त्याच्यासाठी पण व्यायाम असतात. बरेच पेशंटचे रेडिएशन सुरू असतात त्यांना गिळायचा त्रास होतो, तर गिळायचे पण व्यायाम असतात, स्वेलिंग एक्सरसाइज असतात, ते पण करायचे असते. पण हे जर जागरूकता असली, पेशंटला माहिती असतं, पेशंटच्या नातेवाईकांना माहिती असतं तर ते करणार, नाही तर काय करणार. नाहीतर एकच सर दुखते गोळी द्या, थकवा आहे सलाईन लावा. तर त्या गोष्टीसाठी जागरूकता महत्वाची असते आणि हे जागरूक करण्याचे काम आपलं पालवी सपोर्ट ग्रुप आणि व्हीलचेअर ग्रुप करतात. आता शेवटला मी एकच सांगेन की कॅन्सर रुग्णांमध्ये फिजिओथेरपी ही केवळ उपचारांचा भाग नसून त्यांच्या जीवनमानाला चालना देणारी आणि त्यांना सक्षम बनवणारी एक महत्वाची प्रक्रिया आहे. फिजिओथेरपीद्वारे शारीरिक कार्यक्षमता सुधारते, वेदना आणि थकवा कमी होतो आणि रुग्णांना स्वतंत्रपणे जीवन जगण्याचा आत्मविश्वास मिळतो. व्यक्तिगत उपचार योजना, संशोधन आधारित तंत्रे आणि रुग्ण केंद्रित दृष्टिकोन यामुळे फिजिओथेरपी कॅन्सरच्या उपचार आणि पुनर्वसन प्रक्रियेत अत्यंत महत्वाची ठरते. कॅन्सर रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबियांनी फिजिओथेरपीबद्दल जागरूक असणे आणि योग्य फिजिओथेरपिस्टच्या मार्गदर्शनाखाली उपचार घेणे आवश्यक आहे. योग्य फिजिओथेरपिस्टच्या मार्गदर्शनाखाली तुम्हाला फिजिओथेरपी करण्यासाठी तुम्हाला प्रॉपर फिजिओथेरपिस्टला जे क्वालिफाईड फिजिओथेरपिस्ट आहे ज्यांनी ह्याच्यात 5 वर्षाचं 7 वर्षाचं 10 वर्षाचं शिक्षण घेतलंय. मॅडम पण आपल्याला मार्गदर्शन करणारच आहे, परंतु त्याच्या आधी आपण पेशंट बोलवलेले आहेत जे की त्यांचा अनुभव आपल्यासोबत शेअर करणार आहे. सो त्याआधी आपण मी पेशंटना बोलवते, त्यांनी त्यांचे अनुभव शेअर करावे आपल्यासोबत. मिस्टर प्रशांत टोके, त्यांचे नातेवाईक आहेत का इथे? हॅलो, आदरणीय विचारमंच, आताच आपल्याला
या कॅन्सरच्या रुग्णांना खचून न जाता त्यांना धैर्यानं समोर उभं राहण्यासाठी जे फिजिओथेरपीचं उत्कृष्ट असं मार्गदर्शन केलेले फिजिओथेरपिस्ट करण सिंग सर, दुसऱ्या सत्रामध्ये मार्गदर्शन करणाऱ्या माझ्या भगिनी, इथं उपस्थित असलेले सर्व कॅन्सरचे पेशंट असतील किंवा त्यांचे नातेवाईक सगळे सोयरे असतील, मला या ठिकाणी थोडस आपलं मनोगत व्यक्त करण्याची जी मला संधी दिली ते म्हणजे पालवी कॅन्सर सपोर्ट ग्रुप आणि व्ही केअर ग्रुप याच्या वतीनं मला माझ्या पेशंटच्या बद्दल किंवा रुग्णाच्या बद्दल मनोधैर्य वाढवण्यासाठी जे मनोगत व्यक्त करायला सांगितलं त्याबद्दल मी त्याचा पुनश्च आभार मानतो. खरं तर असे आजार कुणाच्या वाट्याला येऊ नये, पण कर्मधर्म संयोगानं आपल्याला काही असे प्रसंग जीवनामध्ये येतात, ते काही सांगून येत नाही. त्यासाठी आपण कधीही खचून द्यायचं नाही. मला या प्रसंगी असं सांगावं वाटतं की बघा, आपल्या जीवनामध्ये काही सुखाच्या गोष्टी असतात, काही दुःखाच्या गोष्टी असतात. सुखाच्या गोष्टी आपण एकमेकांना शेअर करू शकतो, पण दुःखाच्या गोष्टी आपण कोणालाही शेअर करू शकत नाही. ते आपल्या फक्त जवळच्या व्यक्तीला सांगू शकतो. पण अशी ही एक गोष्ट आहे की ही गोष्ट कितीही जर तुम्ही लपवून ठेवणार तर ती तुम्हाला धोका ठरते. त्यासाठी इतर सुविधा आता भरपूर आहेत, त्यासाठी काही खचून देण्याचं कारण नाही. त्यासाठी पेशंटनं काय केलं पाहिजे, मनोधैर्य पहिल्यांदा आपलं इम्युनिटी पॉवर वाढवायला पाहिजे आणि आपल्या जवळच्या व्यक्तीला आपल्याला काय दुखणं आहे सांगायला पाहिजे. आणि आपणही काय केलं पाहिजे तर आपल्याला झालेला जो दुखापत आहे किंवा जे कॅन्सरच्या लक्षण आहेत त्याच्यासाठी आपण डॉक्टरांना लगेच भेटून त्याच्यावर उपचार करायला पाहिजे. मग आपल्या पेशंटच्या बद्दल जे झालेलं आहे ते फक्त 14 दिवसामध्ये आम्ही हा प्रयत्न केलेला आहे. पेशंटचं मनोधैर्य वाढवण्यासाठी जे चांगले विचार आहेत ते चांगले विचार आम्ही त्या पेशंटला सांगून त्याचं मनोधैर्य वाढवलेलं आहे. की आपल्याला हॉस्पिटल जाताना एक कोणत्याही हॉस्पिटल, एक्सरे हॉस्पिटल, एक्सरे काढायचं लॅब असेल किंवा रक्त देण्याचं लॅब असेल किंवा एक मॅटर्निटी हॉस्पिटल असेल, कुठलंही हॉस्पिटल असेल, पण कॅन्सर हॉस्पिटल म्हटल्यानंतर त्याला माणसाचं खच्चीकरण होतं. पण त्याचं काही खच्चीकरण त्याचं होण्याचं काही कारण नाही. पूर्वी हा शब्द होता, काय होता तर कॅन्सर म्हणजे कॅन्सर, पण आता तसं नाही. कॅन्सर म्हणजे कॅन्सर नाही, आता कॅन्सर म्हणजे आपण त्याला एक शब्द म्हणतो रेव्हिटेलायझेशन, म्हणजे पुनर्जीवन आपल्याला मिळू शकते. ते पुनर्जीवन मिळण्याचं ठिकाण म्हटलं असेल तर कोल्हापूर कॅन्सर. आजचा हा बॅनर बघितला मी तर या बॅनरवरती लिहिलेला आहे पालवी. पालवी हा शब्द असा आहे की आता वसंत ऋतूचं आगमन झालंय आणि नवीन पालवी फुटायला लागली. तसं आपल्या या कॅन्सर पेशंटला पण एक नवीन पालवी देण्याचं कार्य कुठं असेल तर या ठिकाणी. आणि आमच्या पेशंटच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर माझं पेशंट कधी खचलं नाही. सांगितल्याप्रमाणे जसं जसं आम्ही ट्रीटमेंट द्यायची सुरुवात केली त्या पद्धतीनं आम्ही ट्रीटमेंट घ्यायला लागतो. आणि हॉस्पिटलमध्ये इतक्या ज्या काही सुविधा आहेत की डॉक्टरांपासून ते स्टाफ पर्यंत हसत मुखानं सगळ्या गोष्टी सांगतात, हसत मुखानं, की जेणेकरून पेशंटला कुठलंही त्याचं मनोधैर्य धरू नये यासाठीचं बोलणं असते. त्याचप्रमाणे या हॉस्पिटलचे जे काही म्हणजे छोटस रोपट सूरज पवार सरांनी रमलेलं होतं ते आता वटवृक्षामध्ये झालेलं. आणि डॉक्टरांचं नावच आहे की सूरज. सूरज म्हणजे सूर्य आणि तो जगाचा पोशिंदा आहे. तर कॅन्सरच्या पेशंट जे त्यांचा खरा पोशिंदा कोण असेल तर ते डॉक्टर सूरज पवार सर. दिल्या सुविधांनी बऱ्याच रुग्ण बरे झालेले आहेत. मी तर भरपूर चार्ट वगैरे बघितलेले, किती पेशंटवरती उपचार झाले, हजारो पेशंट बरे झालेले आहेत. लाखाच्या घरामध्ये ते पोहोचत आहेत. आणि अशा अनुषंगाने मी इतकं सांगू शकतो की पेशंटला कधीही खचून न जाता आपण त्याला सामोरं द्यायला पाहिजे. जसं लढाईमध्ये किती महान शूर बघा, लढाई करताना आपले हात गमावले, पाय गमावले, तरी पण ते कधी हरले नाही. अशी काही उदाहरणं असतील, ती उदाहरणं आपण डोळ्यासमोर घ्यायला पाहिजे. आणि हा रोग इतका काय मोठा भयंकर नाही, पण आपण त्याला बाऊ केलेला आहे.
आणि दुसरी गोष्ट म्हणजे मगाशी सरांनी सांगितलं की समाजामध्ये आपण काय करतो की त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा ठेवतो, पण तसं काहीही नाही. हा काही कुठला संसर्गजन्य रोग नाही, आजार नाही. आपलंच मनोबल आपणच काय करायचं आहे, आपण जगायचं आहे हे आपण आपल्या डोळ्यासमोर धैर्य ठेवायला पाहिजे, ध्येय ठेवायला पाहिजे की जगणं हे खूप महत्वाचं आहे. आपल्याला जगून सोनं करायचं असेल तर अशा रोगांमधून काय करायला पाहिजे, मनोधैर्य वाढवायला पाहिजे, त्यांची सेवा करायला पाहिजे. त्यांच्यासाठी आपण चांगलं आहार आणि स्वतःने सांगितलं सगळं त्यांचे जे काही थेरपी आहे त्याचं सगळं अवलंबून केलं तर पेशंट नक्की बरा होईल असं मला शाश्वती आहे. आणि मी इथला घेतलेला अनुभव पण आहे, अनुभवाच्या पाठीशी उभा राहूनच मी हे सगळं बोलतो. धन्यवाद. नक्कीच. डॉक्टर अमृता जोगुजे मॅडम या आपल्याला फिजिओथेरपी आणि त्याचबरोबर रुग्णांचे मानसिक आरोग्य याबद्दल मार्गदर्शन करणार आहेत. तर मॅडमना मी विनंती करते की त्यांनी आपलं मार्गदर्शन द्यावं. मी डॉक्टर अमृता जोगुजे, गेली 8 वर्ष झालं या क्षेत्रात मी काम करते आणि माझा आजचा विषय असा आहे की फिजिओथेरपी आपलं मानसिक आरोग्य राखण्यासाठी किंवा सुधारण्यासाठी कसं मदत करतं. तर हा विषय मी सिंपल जेवढं साध्या पद्धतीने तुमच्यापर्यंत पोहोचवता येईल आणि आपल्या दैनंदिन जीवनातले उदाहरण देऊन तो तुमच्यापर्यंत कसा मला सोप्या भाषेत डिलिव्हर करता येईल याचा प्रयत्न करते. तर पहिली गोष्ट की फिजिओथेरपी म्हणजे काय हे आपलं डॉक्टर करण सरांनी तुम्हाला सांगितलंच आहे की फिजिओथेरपी म्हणजे काय. आणि इथे आता बसलेले पेशंट त्यांना बऱ्याच लोकांना सांगितलंही असेल की तुम्ही फिजिओथेरपीची ट्रीटमेंट घ्या, घेतही असाल किंवा नक्कीच ते सांगतील पुढे आपल्या ट्रीटमेंटच्या प्रवासात की फिजिओथेरपीची ट्रीटमेंट आपल्याला गरजेची आहे आणि घ्या, सजेस्ट करतीलच. त्यानंतर फिजिओथेरपी म्हणजे काय, तर जसं करण सरांनी सांगितलं की उपकरण, व्यायाम आणि त्याच्या टेक्निक्सचा वापर करून केले जाणारे उपचार. तर मग आता हे फिजिओथेरपीचे उपचार इन जनरल कोण कोण घेऊ शकतो ह्याबद्दल थोडक्यात माहिती सांगितली आपल्याला करण सरांनी. अगदी मान, पाठ दुखी, कंबर दुखी, पडलाय, फ्रॅक्चर झालाय, ऑपरेशन झालंय पडल्यानंतरच, ती लोक न्यूरो म्हणजे आपला मेंदू संबंधित आजार म्हणजे की पॅरालिसिस आहे, लहान मुलांची वयानुसार वाढ होत नाहीये, जेवढी त्यांची व्हायला हवी त्या पद्धतीने वाढ होत नाहीये, दम लागतोय, धाप लागतीये, एंजिओप्लास्टी झाली आहे, बायपास सर्जरी झाली, अगदी प्रेग्नन्सी, पीसीओडी आजकाल खूप कॉमन आहे, पीसीओडी वेळेवर पिरियड्स येत नाहीये, ते लोकही घेऊ शकतात. आणि आता नवीन म्हणजे आपण आजचा हा विषय आपला इथे कॅन्सर मध्ये फिजिओथेरपी, जसं सरांनी लिम्फाडिमा मॅनेजमेंट वगैरे सांगितलं. यामध्ये परत पेन अँड पॅलेटिव्ह केअर म्हणजे ह्या रोगामुळे किंवा इतर कोणत्याही रोगामुळे जेव्हा तो पेशंट त्याच्या शेवटच्या काही दिवसांमध्ये, महिन्यामध्ये आहे त्या लोकांनाही फिजिओथेरपी मदत करते. ठीक आहे. त्यानंतर आता थोडक्यात मला सांगायचं की कॅन्सर, आता बऱ्याच लोक ह्याबद्दल अवेअर आहेत, त्यांच्यापर्यंत पोहोचलाय की बाबा कॅन्सर का होतोय, किंवा बऱ्याच लोकांचा आता प्रश्न असतो की बाबा अरे मला तर कुठलं व्यसन नाहीये, मी मिसरी लावत नाही, तंबाखू खात नाहीये, मग मला कॅन्सर का झालाय. ठीक आहे. हा प्रश्न खूप जणांना असतो, हा अचानक का, किंवा माझ्या घरातही आधी कोणाला नाहीये, मग मला काय झालाय हा कॅन्सर. तर आपली जीवनशैली हा एक मोठा मुद्दा आहे मला कॅन्सर होणं, की जीवनशैली, आपली बदलती जीवनशैली, धावपळीचं आयुष्य आणि मायक्रोप्लास्टिक म्हणजे काय, आपल्या डोळ्यालाही न दिसणारे सूक्ष्म असं छोटेसे कण. आता हे कशातून जात आहे आपल्या पोटात, अन्नात तर नाहीये, कशातून जात आहे. आपण जे काही फास्ट फूड खातोय, पार्सल आणतोय किंवा गरम पदार्थ प्लास्टिकच्या कंटेनर्स मध्ये ठेवतोय, ह्या गोष्टी आहेत. परत आपण अजून म्हणू शकतो की ग्राउंड ऍक्टिव्हिटी आपली कमी झाली, म्हणजे आपल्या लहानपणीचं आपण आठवू शकतो की आपण किती खेळायचो बाहेर, शिवना पाणी, लपंडाव, ह्या बरीच गोष्टी आता जे कमी झाल्यात, ह्या ऍक्टिव्हिटीज कमी झाल्यात. धावपळ आणि स्पर्धांच्या जीवनात आपण मुलांना हा क्लास लावूया, तो क्लास लावूया, ह्यामध्ये इनडिरेक्टली काय व्हायला लागले, मुलांची ग्राउंड ऍक्टिव्हिटी कमी व्हायला लागली, हवे तेवढे शारीरिक व्यायाम होत नाही. ह्या काही गोष्टी आहेत. परत अजून उदाहरण आपण काय घेऊ शकतो की मसाले, आपण
चव छान व्हावी आपल्या जेवणाची, बरेच आपण मसाले वापरतो. हेच आपण घरी उदाहरण घेऊया की जिरे धने समजा आपण बारीक करून ठेवले, 2-3 आठवड्यानंतर त्याला बारीक जाळी धरायला लागते, बरोबर, किडे व्हायला लागतात, त्याचे गठ्ठे गठ्ठे येतात त्याचे. पण हेच बाहेरच्या मसाल्यांची एक्सपायरी कमीत कमी 3 ते 6 महिन्यांची असते. मग त्यांचं का नाही असं होत? त्यामध्ये त्यांनी काही प्रिझर्वेटिव्ह ऍड केलेले असतात. मग ते जर ही जाळी अळी लागू देत नाहीये त्याला, तर ते इनडायरेक्टली थोडासा तरी आपल्या शरीरावर परिणाम करतच असेल ना. तर ही अशी काही कारणं आहेत की ह्याचं मुख्य कारण अजूनही आपण संशोधन चालू आहे त्याच्यात, किंवा का कॅन्सर होतोय सापडलेलं तर नाहीये, तर डास चावलाय आणि कॅन्सर झालाय असं अजूनही कारण सापडलेलं नाहीये. पण ही काही अशी बेसिक कारण आहेत जी आपल्याला सापडलेली आहेत. त्यानंतर माझे जे काही कलिग्स मित्रमैत्रिणी, आम्ही जेव्हा वेगवेगळ्या ठिकाणी जातो, काही कोर्सेस साठी जातो, काही विजिट साठी जातो, अशा ठिकाणी उदाहरणार्थ टाटा हॉस्पिटल असेल मुंबईचं आपल्या, ह्या ठिकाणात आम्हाला एक ओव्हरऑल अंदाज असा आलाय की ठीक आहे, कॅन्सर सारखा आजार, गंभीर आजार टाळता नाही येत आहे आपल्याला, म्हणजे तो कोणालाही होऊ शकतो, पण तो होऊ नये म्हणून आपण काळजी घेऊ शकतो. ती काळजी काय, तर परत आपली जीवनशैली, व्यायाम, आहार ह्याच गोष्टी आहेत. ठीक आहे, तर ठीक आहे, हे जनरल गोष्टी आपण थोडं बाजूला ठेवून मुद्द्याकडे जाऊया की मेंटल हेल्थ, मानसिक आरोग्य. तर मी ह्यातली कोणी एक्सपर्ट नाहीये, सायकॅट्रिस्ट वगैरे तर नाहीये नक्कीच, पण मला ह्या विषयात इंटरेस्ट आहे, मला आवडतं वाचायला. आणि नक्कीच आमचं फिजिओथेरपीचं पार्ट आहे, ट्रीटमेंटचा हा एक पार्ट आहे की मेंटल हेल्थ, सायकोलॉजिकली या लोकांना सपोर्ट करायचं. कारण सरांनी थोडक्यात त्याबद्दल आपल्याला सांगितलं आहे. सरांनी पण त्यांच्या पेशंट बद्दल आता हे दिले की त्यांनी नेहमी पेशंटला मोटिवेट करत ठेवलं. आतापर्यंत जसं डॉक्टरांनी सांगितलं तशी ट्रीटमेंट घेतली आणि त्यांचा पेशंट आता छान बराही होतो. हे का होतं? कारण ट्रीटमेंटला जे त्यांनी एक पॉझिटिव्ह वेनी मार्गाने, एक चांगल्या सकारात्मक मार्गाने त्या ट्रीटमेंटला घेतलंय, हे त्यांनी त्यांच्या अनुभवातून सांगितलं. ठीक आहे, तर मानसिक आरोग्य म्हणजे काय? तर तुम्ही म्हणाल की आता आम्ही इथे बसलो, आम्हाला काय वेळ लागलाय, हा असा का विषय घेऊन आला की मानसिक आरोग्य काही पुढे येत आहे, असं अजिबात नाहीये. ठीक आहे, मानसिक आरोग्य, सायकोलॉजी किंवा सायकॅट्रिक हे फक्त नकारात्मक म्हणजे निगेटिव्ह गोष्टींना ट्रीट करत नाही, तर सकारात्मक गोष्टींनाही ते उपचार आहेत सायकोलॉजीचे. तर आता आपण ह्याचं एक उदाहरण घेऊया. MS धोनी मूवी जो आहे, धोनीचा आपला क्रिकेटर धोनी, आपण सगळ्यांनी पाहिला असेल. त्यामध्ये उदाहरण काय आहे की त्यांची क्रिकेट मॅच झालेली असते. MS धोनी त्यावेळी किपिंग बॅट्समन असतात. किपिंग बॅट्समन म्हणजे जर एखाद्या बॅट्समनचं काही अडचण असेल तर त्या जागी हे करू शकतात किंवा त्यांना चान्स आपण देतो. मग त्यांची को ट्रॅव्हलर, त्यांची जी वुड बी गर्लफ्रेंड म्हणजे होणारी गर्लफ्रेंड, त्यांची जी साईडला बसलेली असते, ती फक्त काय म्हणते जेव्हा तिला समजतं की बाबा हा एक किपिंग बॅट्समन आहे, तर ती काय म्हणते की उद्या तुमची मॅच होईल, छान होईल आणि तुम्ही त्यात छान परफॉर्म कराल. आणि अगदी सेम तसंच त्यांच्या नेक्स्ट मॅचला होतं. मग ती कोणी भविष्य करणारी होती का? नाही. तिने फक्त काय केलं, एक पॉझिटिव्ह वेनी डिलिव्हर केलं आणि त्यांचं तसंच छान त्यांनी परफॉर्म केलं आणि मॅच छान झालं. ठीक आहे, तर मला काय सांगायचंय की तुम्ही तुमच्या पेशंटला एक सकारात्मकता दिली तर त्यांनाही त्यातून बाहेर पडायला सोपंच आहे. ठीक आहे, तर आता मानसिक आरोग्य म्हणजे काय की आपल्या भावना, एखाद्या गोष्टीबद्दल आपल्याला काय वाटतं, त्यातून तयार होणारे विचार आणि आपण ह्या दोन्हीच्या गुंतागुंतीने समाजात काय कृती करतोय, ह्याचा अर्थ सामाजिक आरोग्य. ही एक डेफिनेशन झाली आहे, पण ह्याला सिम्प्लिफाय आपण करूया. तर आता ह्या विषयाची आपल्याला इथे काय गरज आहे, तर आपण इथे पेशंट आणि त्याचे नातेवाईक आहोत आणि मी या अनुभवातून गेलेले, माझ्या घरातला पेशंट इथेच आम्ही त्यांची ट्रीटमेंट घेतलेली आहे. तर मला तो एक अनुभव आहे, तो मला शेअर करायचा. जेव्हा माझे रिलेटिव्ह खूप हेल्दी पर्सनॅलिटी, कधीच त्यांना कुठलाही आजार नाही, बीपी शुगर या काहीच गोष्टी नाही, मग अचानक समजले की अरे यांना कॅन्सर आहे. तेव्हा आम्ही असे का म्हणजे असं का, ह्यांना का, आणि इथे
असलेल्या प्रत्येकाने असं झालं, जेव्हा आपल्याला पहिल्यांदा समजतं की मला कॅन्सर आहे किंवा माझ्या एखाद्या नातेवाईकाला कॅन्सर आहे, ती एक भीती आहे मनात, कॅन्सर बद्दलची भीती आहे, अचानक थरकाप व्हायला लागतो, भीती वाटायला लागते, ह्या गोष्टी आहेत. तर आणि ह्याचा परिणाम आपल्या मानसिक आरोग्यावरती होतो. हा का होतो? कारण आपलं आयुष्य छान रोजचं रुटीन चालू असतं आणि हा एक निगेटिव्ह इम्पॅक्ट आपण म्हणू शकतो, नकारात्मकता आपल्या छान आयुष्यात आलेल्या ह्या रोगामुळे नकारात्मक म्हणजे निगेटिव्ह थॉट जो आपला आलेला आहे किंवा निगेटिव्हिटी आली आहे रोगाबरोबर, मग आपलं असं खूप डोक्यात मग विचार सुरू होतात की बापरे, आता काय पुढे, काय करायचंय, बरा होईल का, ह्यातून हे बाहेर पडतील का, किंवा जर मिळवणारा माणूस असेल करता तर आता कसं होईल, स्त्रीचं कसं होईल, घराचं कसं होईल, मुलांचं शिक्षणाचं पुढे काय, खूप विचारायला लागतं. ह्यातून हा रोगाचा, मानसिक आजाराचा आणि आपला प्रवास सुरू होतो. मग हा रोग आहे, पेशंट हॉस्पिटल, त्याला आता रोज जायला पाहिजे का, रोज किमोथेरपी आहे का, रेडिएशनसाठी किती दिवस आपल्याला जायला लागेल, औषधांचा किती खर्च आहे, त्याचे साईड इफेक्ट्स आहेत, केस गळतात, मग मी टकली झाली तर मी कशी दिसेन, माझं अस्तित्व काय आहे, माझं कामाचं काय होईल, माझ्या मिळकतीचं काय, ह्या अशा बऱ्याच गोष्टी किंवा असे बरेच प्रश्न आपल्याला ह्या आपल्या स्टेटकडे, मेंटल स्टेट किंवा आपलं मानसिक आरोग्य बिघडवण्याकडे घेऊन जातं. मग आता ह्याची लक्षणं काय असतात की मानसिक आरोग्य तर मी डिस्टर्ब आहे, म्हणजे मी मेंटली डिस्टर्ब आहे किंवा मी डिप्रेशन मध्ये, म्हणजे मी वेडी झाले का, नाही. तर ह्याची लक्षणं काय आहेत, तर मी एकाच विचारात सतत राहतेय, मला काळजी वाटते, मला भीती वाटते, मला धडधडतंय, किंवा मी डिप्रेशन मध्ये आहे, मी एकदम शांत माणूस आहे पण मला माहित नाही अचानक काय होतं आणि कोणी मला काहीतरी बोललं की अचानक राग येतो आणि मी असे काहीतरी विचित्र वागते समाजात. मूड स्विंग्स म्हणजे आता छान काहीतरी बोललोय, जोक झालाय आणि सडनली मी काहीतरी रागाने उलट बोललीय समोरच्या व्यक्तीला, मग मला काही कारण नाहीये, पण उदाहरण हे पेशंटच्या नातेवाईक असं होऊ शकतं किंवा काहीच कारण नाही, मला थकल्यासारखं वाटतंय, खूप अशक्त वाटतंय, सगळ्या तपासण्या केल्या, सगळं नॉर्मल आहे, मग मला हे असं का वाटतंय, माझं लक्ष लागत नाहीये, माझं विनाकारण डोकं दुखतंय, बॉडी पेन, अंग दुखतंय, झोप लागत नाहीये, भूक लागत नाही, अशी बरीच कारणं. मग ह्यातून काय होतं की नकारात्मकता पेशंटची, पेशंटच्या नातेवाईकांची, मी बाहेर पडेल का याच्यातून, मी पुढे सर्वाइव्ह करू शकेन का, मी परत माझ्या पहिल्या आयुष्यासारखं जगू शकेन का, मग मी घर सोडून निघून जाऊ का, किंवा पुढे काय एकदम काही टोकाचे निर्णय घ्यायचा विचारही डोक्यात येऊ शकतो. मग ह्या गोष्टींनंतर म्हणजे दिसणं हा फॅक्टर आहे, बरेच रेडिएशन, किमोथेरपी ह्या गोष्टीमुळे आपल्या स्किन मध्ये बदल होतात, केस गळती होते, आपलं दिसणं बदलतं. ह्यामुळे पेशंट काय करतात, हळूहळू लग्न समारंभ, घरातले कार्यक्रम जायचं अवॉइड करतात, जायला टाळतात की नको बाबा तिथे गेलं तर काय, हे मला प्रश्न विचारणार, तुला कसं झालं, तुझ्यामुळे आम्हाला होईल का, मग त्यांच्यापासून लांब बसायचं. किंवा असं माझ्या एका मित्राला झालं होतं, अरे आणि तो राहिलाच नाही, तो गेला, मग ती भीती, ह्याचा बरा होणारा जरी असेल तर ती भीती राहते, अरे त्याचं असं झालं मग आपलं काय. तर ह्याच्यासाठी आपण काय करायला हवं, तर जे कोणी आपल्या पेशंटला भेटायला येणारे नातेवाईक आहेत ना, त्यांना तुम्ही आधीच थोडं हे करा, तुम्ही जे काय बोलताय पॉझिटिव्ह बोला, त्यांच्या चांगल्या विषयाबद्दल बोला, किंवा हा पसरणारा रोग नाहीये ह्याबद्दल माहिती द्या, तर आपल्या पेशंटलाही बरं व्हायला, त्यातून बाहेर पडायला जास्त मदत होईल. परत घरात किरकोळ कारणावरून भांडणं वगैरे व्हायला लागतात, हेच मानसिक तणावाचंच लक्षण आहे. सेल्फ ब्लेम म्हणजे स्वतःवरचा आत्मविश्वास गमावणं, किंवा मी हे करू शकत नाहीये, उदाहरणार्थ ते करता धरता पुरुष आहे घरातला, त्याच्याशिवाय त्याच्या इन्कम शिवाय चालत नाहीये, मग तो स्वतःला असं त्याची खंत मनातून खात राहतो तो, की बाबा हे मला असं झाल्यामुळे मी मिळवू शकत नाहीये, माझी मुलं चांगलं शाळेत शिकू शकत नाहीये, मी त्यांना चांगला आहार, खाणं पिणं देऊ शकत नाही, ह्या गोष्टी हळूहळू व्हायला लागतात. तर आपण हे आता ह्याच्यासाठी एक उत्तम उदाहरण आहे, मिस हिना खान, अक्षरा, आपलं ये रिश्ता क्या कहलाता है, बऱ्याच जणी आपण बघत असतो सिरियल. तर ती ब्रेस्ट कॅन्सरची पेशंट आहे, ती आता सध्या किमोथेरपी, रेडिएशन ह्या सगळ्यातून जाते, पण तिने स्वतःला इतकं पॉझिटिव्ह
सिरियसली घेतलंय, तिचे पूर्ण केस गेले, पण ती स्वतः वीक घालून तिने रिसेंटली त्याचा फॅशन शो केलाय. ती लोक जर एवढ्या पॉझिटिव्हली करत असतील, त्यांचं आयुष्य किंवा त्यांचं जे काही प्रोफेशन आहे, काम आहे, ते दिसणं आणि असणं ह्याच्यावरच आहे. पण ती जर एवढं छान कॅरी करू शकते, तर आपण आपलं साधं जगणं जीवनशैलीसाठी तर प्रयत्न करू शकतो. तर मी ऍक्च्युली माझ्या लेवलवरती प्रयत्न करते, छोटं मोठं व्यासपीठ काही असो, की ऍटलिस्ट अवेअर करायचा मी प्रयत्न करते. तुम्ही त्या 4 गोष्टीमधल्या 2 गोष्टी तरी तुम्ही, जर असं कोणी असेल तुम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचवा. आपण ह्याबद्दल जागरूकता वाढवूया. त्यानंतर आता आपण जाऊया, इव्हन आपल्याला करण सरांनी सांगितलंय ब्रेस्ट कॅन्सर, लिम्फाडिमाचं मी सूजवरचं जे ट्रीटमेंट आहे, यांनी आपल्या दिसण्यामध्ये खूप बदल होतो. लिम्फाडिमा म्हणजे काय, तर ती आपण हत्तीपाय ऐकलाय विषय, पाय आपला हत्तीसारखा सुजतो, फुगतो. तसं जेव्हा ब्रेस्टच्या सर्जरी होतं तेव्हा सेम हाताची सूज येते. ते दिसायला असं वेगळं किंवा एक बारीक आहे, एक मोठा आहे. तर आपण त्याला पूर्ण क्युअर करायला कुठलं औषध नाहीये, पण आपण ते मॅनेज करतो. मॅनेज म्हणजे काय, की आपण त्याची सूज कमी करण्याचा प्रयत्न करतो. ट्रीटमेंट जसं कंप्रेशन बँडेज, व्यायाम, त्याला लिम्फाप्रेस मशीन असतं, ह्या सगळ्या गोष्टी करून तर आपण प्रयत्न करतो की बाबा पेशंटला पहिल्यासारखं आपण पूर्ववत करूया, रिहॅबिलिटेशन आणि बॅक टू वर्क. ठीक आहे. मग आता व्यायाम कसं मदत करताय तुम्हाला म्हणायचं, मानसिक आरोग्य म्हणजे आपलं मन, विचार आहे, आणि मग व्यायामाचा काय संबंध आहे. तर शुभम करोति कल्याण आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशा आपण म्हणतोय, आपल्या मुलांना, नातवंडांना शिकवतो, बरोबर. तर आरोग्याला धनसंपदा म्हटलं, तुमचं आरोग्य छान असेल तर तीच तुमची धनसंपत्ती आहे. इंडिरेक्टली काय, तुम्ही छान राहिला तर तुम्ही धन मिळवाल, छान राहाल, छान खाऊ पिऊन सगळ्यांचा छान तुम्ही घराला सांभाळू शकाल. आणि शत्रुबुद्धी विनाश आहे म्हणजे शत्रुत्वाची बुद्धी त्याचा विनाश होऊ दे, किंवा एक निगेटिव्ह एनर्जी त्याचा विनाश होऊ दे. आपल्या डोक्यात जे नकारात्मक विचार आहेत त्याचा विनाश होते, तर आपलं कल्याणच होईल, बरोबर. हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. तर व्यायामाने फक्त शरीराचंच नाही तर मानसिक आरोग्य पण सुधारतं. आता ते हल्लीचं आपलं धावपळीचं आयुष्य नाही, मला उठायचंय, माझी मुलगी स्कूलला जाणार आहे, नवरा जॉबला जाणार आहे, मला माझ्या कामाला जायचं, मग मला वेळच नाहीये व्यायामाला. किंवा आपण इथे घेऊया, माझं पेशंट आहे, पेशंटचं पण बघायचंय, मुलांचं बघायचं, सगळं मॅनेज करायचं, मला स्वतःकडे लक्ष द्यायला वेळच नाही. ठीक आहे. तर हे कॉमन आहे. पण आता परत आपण दुसरं एक वेल नोन उदाहरण घेऊया. संजय दत्त, आपला ऍक्ट्रेस, हिरो आहे संजय दत्त. तर तोही माणूस म्हणजे असं नाही की बा मी एक साधी माणसं आहे, गरीब आहे, किंवा मी एक डॉक्टर आहे, मी एक मोठा अधिकारी आहे, मी एक ऍक्ट्रेस, असं काही नाही आहे. ह्या रोगाने कोणालाही सोडलं नाहीये, हे आपल्याला सगळ्यांना आता माहित झालं. तर तो संजय दत्त जेव्हा त्याच्या ट्रीटमेंटसाठी किंवा किमोथेरपीसाठी जायचा, तो सकाळी त्याचं जिम करून जायचा. मग त्याला थकवा येत नसेल का, त्याला त्रास काही होत नसेल का ट्रीटमेंटचा, होतोय ना. पण तो काय करतो, मॅनेज करतो, आणि त्या व्यायामामुळे त्याला परत त्याचं काम किंवा परत पहिल्यासारखं आयुष्यात यायला नक्कीच मदत झाली. दुसरं उदाहरण आहे आपलं युवराज सिंग, क्रिकेटर. त्याला क्रिकेट खेळताना रक्ताच्या उलट्या होत होत्या, एवढं त्यालाही सोडलेलं नाही. तर ह्यांनी सगळ्यांनी कसं केलं मॅनेज, तर आहार, व्यायाम आणि त्यांची लाईफस्टाईल जी काही बदल आहे थोडेसे बदल केलेले आहेत. ठीक आहे. तर काय, तर व्यायामामुळे काय होतं, आपल्या शरीरात एंडॉर्फिन आणि सेरोटोनिन नावाचे काही रसायनं असतात, ती बाहेर पडतात. ते बाहेर पडल्यामुळे आपला मेंदू तीक्ष्ण होतो, आपल्याला कॉन्सन्ट्रेशन करायला मदत होते, आपलं जे कन्फ्युजन आहे, निर्णयात ते पोचत नाहीये, ह्या गोष्टी निर्णय घ्यायला मदत होते. त्यानंतर व्यायामामुळे काय होतं, ऑक्सिजन रक्त प्रवाह जास्त मिळतो मेंदूला. तर आपण एखादं गोष्ट चांगल्या पद्धतीने करू शकतो, किंवा निर्णय चांगला घ्यायचा आपण घेऊ शकतो, किंवा तसा प्रयत्न करू शकतो. तर परत अजून एक गोष्ट, तुमच्यापैकी बरेच जण किंवा नातेवाईकपैकी कोणी UPSC MPSC चे अभ्यास करतात, स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करतात, असं नक्कीच असणार कोणीतरी. तर कोणी IAS अधिकारी घ्या, कुठले मोठ्या पदाचे अधिकारी घ्या, त्यांचं तुम्ही युट्यूब वरती पण माहिती मिळेल, त्यांची कोणाची तुम्ही टाकलीत तर
त्यांचं असं नाही की बाबा नाही मी 14 तास अभ्यास केला, 16 तास एवढंच केलं आणि मी अधिकारी झाले, अजिबात नाही. त्यांचा रुटीनचा पार्ट असतो मेडिटेशन आणि व्यायाम. ह्याचा परत उपयोग काय होतो, तुमच्या अभ्यास कॉन्सन्ट्रेशनला मदत करतात. व्यायामामुळे काय शरीरावरचा ताण कमी झाला, शांत झोप लागते, शांत झोप लागली भूक लागते, हे सगळं झालं की आपोआपच आपलं मन प्रसन्न राहायला सुरू होतं. तर मला आता माझा मुद्दा म्हणजे मी फिजिओथेरपिस्ट, आपले डॉक्टर करण फिजिओथेरपिस्ट आहे, तर मग हे फिजिओथेरपी कसं मदत करणार आहे? ठीक आहे, तुम्ही व्यायामाचं सांगितलं, त्रास काय होतो, लक्षणं काय, मग हे फिजिओथेरपिस्ट कसं, तुम्ही मदत कशी करणार आहे आम्हाला मेंटल हेल्थ मधून किंवा डिस्टर्ब मेंटल हेल्थ मधून बाहेर काढण्याची? तर आमची एक पद्धत असते, सरांनी पण सांगितलं मूल्यांकन वगैरे. तर ते काय, आमची पद्धत काय असते ट्रीटमेंटची, बाबा तुमचे कंप्लेंट्स काय आहेत, तुम्हाला त्रास काय होतो, तुमची हिस्ट्री काय आहे. फक्त तुम्हाला कॅन्सर झालाय असं नाही, जुनं तुमचं काही सांधेदुखी असते कोणाची पहिली, तर हा आजार होण्याआधीची बीपी असतं, कोणाला शुगर आहे. व्यायामाद्वारे जास्तीत जास्त तोंड कसं त्यांना उघडता येईल, व्यवस्थित खाता कसं येईल ह्याचा प्रयत्न करतो, पहिल्यासारखं गिळता कसा येईल ह्याचा प्रयत्न करतो. तुम्ही खाल्लं पिल्लं शांत पोट भरलं तर मन शांत, पोट शांत, झोप छान झाली, नक्कीच मानसिक आरोग्य सुधारणार, बरोबर. दुसरी गोष्ट, इंडिव्हिज्युअल एक्सरसाइज प्रोग्राम, जसं सर म्हणाले की आम्ही पर्टिक्युलर सगळ्यांना सेम व्यायाम असतात, जे काही तुम्हाला आजार आहे, ज्याची सर्जरी झाली आहे त्या रिलेटेड पर्टिक्युलर व्यायामाचा प्लॅन असतो. त्यानंतर आहे ग्रुप थेरपी. आम्ही ग्रुप थेरपी सारखे प्रोग्राम्स पण अरेंज करतो. ग्रुप थेरपी म्हणजे काय, उदाहरणार्थ किंवा छातीचा स्तनाचा रोगाचे, कर्करोगाचे काही पेशंट्स आहेत, ऑपरेशन झाले, अशा एक 5-10 महिलांचा ग्रुप घेतो. मग आता ह्या ग्रुपमध्ये काय होतं, व्यायाम होतात सगळ्यांचे, त्यानंतर एकमेकींची चर्चा होते. ह्या चर्चेतून काय, ठीक आहे काही निगेटिव्ह गोष्टी पण घेतल्या जातात, पण आपण त्यातून पॉझिटिव्ह घेऊया की बाबा नाही, माझं ऑपरेशन झालं, माझे छान व्यायाम, आता हालचाल छान होते आणि मी टीचर आहे, मी आता परत कामावर पण चालले. मग ह्यातून नक्कीच आपल्याला प्रोत्साहन मिळतं. नंतर आहे ब्रेन गेम्स, म्हणजे मेंदूचे काही पर्टिक्युलर आम्ही व्यायाम प्लॅन आउट करतो पेशंटच्या गरजेनुसार. त्यामुळे नक्कीच कॉन्सन्ट्रेशन वाढतं, आपलं कन्फ्युजन कमी होतं. नंतर सरांनी जसं सांगितलं की आपण जे काही औषधं घेतोय त्याचे साईड इफेक्ट आम्ही मॅनेज करण्याचा प्रयत्न करतो. कसे, तर पेन मॅनेजमेंट, दुखणं कमी झालं तर तुमची घेणारी जी डॉक्टर देणारी पेन किलर आहे ती बंद होणार. आपले जे काही रोगावरचे औषध ते तर आहेच, त्याबरोबर ही पेन किलर ऍड होते, आपल्या शरीरावरचा ताण वाढतो, आपल्या खिशावरचा पण ताण वाढतो, पैसे जातात खिशावर त्या गोळ्यांसाठी. जसं की अशक्तपणा, सर म्हणलं अशक्तपणाला अशी कुठली गोळी नाही आहे, पण तुम्हाला बरं वाटावं म्हणून कधी कधी आम्ही एक मल्टीव्हिटॅमिन द्या बाबा, एक नाही हा हे मी तुम्हाला बरं वाटेल द्या, तर डॉक्टरने गोळी दिली खाल्लं की आता माझा अशक्तपणा कमी. ही एक सायकोलॉजिकल ट्रीटमेंट पण आहे, पण गोळी तुम्हाला तुमच्या पैशाने विकत घ्यायला लागते, तुमच्याच शरीरावर जाते, तुमच्याच किडनीवर परिणाम करते. हे सगळं जे काही साईड इफेक्ट्स आहेत ते जर मॅनेज झाले विदाउट मेडिकेशन, औषधं गोळ्या न घेता, तर इंडिरेक्टली काय, शरीराचं ताण कमी झाला, आपल्या पॉकेटवरचं ताण कमी झाला, मेंदूवरचं ताण कमी झालं, म्हणजे मानसिक आरोग्य बॅलन्स करायला आपल्याला मदत होते. त्यानंतर अगदी आम्ही पेशंटचं आणि नातेवाईकांसाठी हेल्दी लाईफस्टाईल प्रोग्राम आम्ही गाईड करतो. बाबा डाएट तुम्ही कसा घ्यायला पाहिजे, व्यायाम कसे जनरलाइज करायला पाहिजे, आणि आपण ओव्हरऑल क्वालिटी ऑफ लाईफ कशी आपण इम्प्रूव्ह करू, आपण चांगलं कसं वावरता येईल ह्याबद्दल आम्ही काही प्रोग्राम्स अरेंज करतो. त्यानंतर आता मी थोडक्यात असं एक जनरल सांगू, व्यायाम काय करू शकतो ह्याबद्दल सांगू इच्छिते. ते म्हणजे सिंपल, आपण चालू शकतो, जसं सर म्हणले बरोबर आहे की चालणे हा काय व्यायाम नाही, नातेवाईक आहे, बाकी काहीच करू शकत नाही. सिंपल एक 15-20 मिनिटं आपण चालू शकतो. कवड्या उन्हात सकाळी, तर तुम्हाला व्हिटॅमिन डी जीवनसत्व मिळेल, जे फुकट आहे, गोळ्या औषधं घेऊन खाण्यापेक्षा तुम्ही ते घेऊ शकता. सकाळी कवड्या उन्हात एक 15-20 मिनिटं बाहेर जाऊन फिरू शकता. प्राणायाम आहे, योगा आहे, कोणाला छान डान्स करायला आवडतं, जे एरोबिक एक्सरसाइज जे सरांनी म्हणले, त्यातही काही छोटे झुंबा वगैरे सारख्या प्रोग्राम्स असतात जे आपण म्युझिक थेरपीद्वारे डिलिव्हर करतो. त्यानंतर मला एक जनरलाइज मानसिक आरोग्यासाठी आपल्याला हे वाटतं आणि त्यासाठी आपण काय करू शकतो एक मला थोडक्यात सांगायचंय.
असं वाटतं बाबा मला असं खूप थकल्यासारखं वाटायला लागलं. आता खूप काम केलंय, मला थकल्यासारखं वाटतं. सगळं थांबवायचं आणि शांत शांत संध्याकाळी शांत एक 7 तास शांत झोप द्या. दुसऱ्या दिवशी तुम्हाला नवीन दिवस उजाडल्यासारखं नक्की वाटेल, एक नवीन एनर्जी मिळाल्यासारखं वाटेल. त्यानंतर असं वाटतं बाबा मला असं खूप राग यायला लागलाय अचानक, माहित नाही मी अशी नव्हते आधी, मग आता मला का असं होतंय. सरळ आपलं कंपॅरिझन थांबवा. मी पण एक बिझनेसमॅन आहे, डॉक्टर करण एक बिझनेसमॅन आहे, ठीक आहे. मग त्यांना एवढे पेशंट कसे किंवा त्यांचा धंदा एवढा कसं चालतोय, माझा का नाही चालत आहे. हे तुम्ही स्पर्धा किंवा कंपॅरिझन करण्यापेक्षा मी काय छान देऊ शकते किंवा मी माझा धंदा कसा छान वाढवेल ह्याचा प्रयत्न करा. कंपॅरिझन करू नका, स्पर्धा करू नका, स्वतःला इम्प्रूव्ह करा. त्यानंतर स्वतःबद्दल असं आत्मविश्वास नाही वाटत, मला कॉन्फिडन्स नाही वाटत आहे स्वतःवरती. काय करायचं याच्यासाठी. मग आपण तुम्ही ज्याला स्वतःपेक्षा सिनियर समजता, तुमचं मेंटर आहे, गॉडफादर आहे किंवा नाही, देव तर आहे आपल्यापेक्षा कोणीतरी मोठा, बरोबर, देव आहे आपल्यापेक्षा मोठा. मंदिरात जा, हात जोडा, तिथलं भजन अटेंड करा, आरती अटेंड करा, तिथून ती पॉझिटिव्हिटी घेऊन घरी या. नक्कीच स्वतःवरचा आत्मविश्वास वाढायला मदत होते. त्यानंतर असं वाटतं बाबा डोकं दुखायला लागले, डोळे जड झाले, हा जोरात आवाज आता मला नकोय, हा कर्कश आवाज असं नकोय. काय करू शकतो आपण. सगळं मोबाईल बंद करा, टीव्ही बंद करा, शांत लाईट थोडी डिम करा. आपण नाईट बल्ब लावतो झोप बेडरूम मध्ये, शांत करा आणि डोळ्यामधून पडा. स्वतःवरती थोडं लक्ष द्या, स्वतःला वेळ द्या. तर आता असं वाटतं अरे मी आत्ताच करिअर मध्ये आली आहे, मला आता स्वतःच्या करिअर, माझा बिझनेस किंवा माझा जॉबवर जास्त लक्ष द्यायला पाहिजे. नको आहे फ्रेंड्स, नको नाही, लग्न काय ठीक आहे नंतर पण यांना जाऊन भेटेल, कशाला घरच्यांना भेटायचं नाही, त्यापेक्षा मी इथे राहून माझ्या बिझनेस आणि त्याच्या मार्केटिंग वरती फोकस करेल. आणि ह्यानंतर मग आपला आता छान बिझनेस सेट झालेला असतो, छान आपलं जे काही मार्केटिंग चांगलं झालेलं असतंय. पण आता आयुष्यात वाटतं आता मी एकटे पडले, अरे मला ठीक आहे धंदा आहे, पैसा आहे, गाडी आहे, बंगला आहे, पण मी एकटी आहे. अशा वेळी काय करायचं. ठीक आहे, आपलं राग मान जे काही इगो आहे बाजूला ठेवा, मित्रांना भेटा, घरच्यांना भेटा, छान फॅमिली ट्रिप प्लॅन करा, गेट टुगेदर करा यातून बाहेर पडण्यासाठी. आपण असं की बाबा कामात मी खूप बिझी, मी गाढवासारखं रोज तेच काम करते, सकाळी उठते, भांडी घासते, कपडे धुते, जेवण बनवते, जेवते, झोपते, मुलांचा आवरते, हेच करते. काय करायचं. ह्यातून ब्रेक घ्या, ट्रिप काढा, छोटीशी ट्रिप काढा, आपल्या मैत्रिणींबरोबर जा, आपल्या घरच्यांबरोबर, आपल्या मुलांना वेळ द्या, त्यांच्याबरोबर खेळा, छान एखाद्या मूवीला जा, पिक्चरला जा. मला कळते हे खरंच सध्या ह्या परिस्थितीत पॉसिबल नसतं, पण ठीक आहे, त्यातून जर आपल्याला पेशंटला आपल्या घरच्यांना कुठेतरी पुढे घेऊन जायचंय तर ते आपल्याला मॅनेज करायला हवं. तर मी आहे, माझ्या घरी पेशंट आहे, तर मी कशी मूवीला जाणार. माझे हसबंड आले किंवा माझी जाऊ आली, माझी प्लीज तू थोडा वेळ त्यांची काळजी घे, मी एक 10 मिनिटं फिरून येते छान बागेत. एवढं तर आपण स्वतःसाठी करू शकतो. स्वतःसाठी म्हणण्यापेक्षा आपल्या घरच्यांसाठी, सर्वांसाठी आपण थोडी छोटी गोष्ट आपण नक्कीच करू शकतो. तुम्ही छान राहिला, सगळ्यांना छान पुढे घेऊन जा, पेशंट आणि पेशंटचे नातेवाईक ह्या दोघांनाही मला हेच सांगायचं. ह्या व्यतिरिक्त आपण संतुलित आहार घेऊ शकतो. मानसिक आरोग्य सांभाळण्यासाठी किंवा हेल्दी ठेवण्यासाठी संतुलित आहार म्हणजे बाहेरचं ब्रेड, बिस्किट ह्या गोष्टी टाळू शकतो. घरातल्या छान